आता मी सोयाबीनची भाजी करणार आहे। आता सगळं लाल होतं मी भाजून घेतलंय सोयाबीन, आता भिजत टाकणार आहे। टमाटर मोठं मोठं चिरून घालायचं, शेंगदाण्याचं कूट पण मोठंच घालायचं, आणि लाल तिखट चटणी आणि लसूण जास्त घालायचं आणि कोथिंबीर, कांदा घालायचा नाही। आणि हे सोयाबीन आता मी भिजवून घेतलंय। आता हे थोडा वेळ थांबायचं फुगोस्तर, तोडायचं नाही, मोठं मोठंच करायचं, छान लागतं। लाल होस्तर भाजून घ्यायचं मस्त। आता मी सोयाबीन टाकणार आहे, कसं फुगलंय बघा सोयाबीन। हे आमच्या गणेशच्या आवडीची भाजी, असं टाकून घ्यायचं चिरून, आणि मोठं मोठंच ठेवायचं सोयाबीन, छान लागतं। टमाटर पण मोठं, शेंगदाण्याचं कूट पण मोठंच ठेवायचं। असं हलवून घ्यायचं। बघा वास सुटलाय मस्त। हे बघा कसे उकळे आले, छान शिजले ना मस्त। अंगापुरतं असं करायचं, आणि भातासोबत पण खायला येईल असं। आपली भाकरी असेल ना ज्वारीची, लय छान लागतं। आता बघा शिजले हा। आता वरनं कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी, भाकरी असेल तर भाकरी सोबत पण खायला छान वाटतं है ना। असं मोठं मोठंच ठेवायचं सोयाबीन। हे पण केले आता डाळीची, लाल माठ आहे ना, मुगाची डाळ घातली ह्याच्यामध्ये, लसूण, मुगाची डाळ, जिरं, लाल माठाची भाजी मुलांसाठी केली। हे बघा कशी उकळी आली, या खायला। लाईक कोण करत नाही, शेअर करत नाही, नुसतं बघताय का? सबस्क्राईब म्हणा येत नाही हो। या खायला भाजी। बाय।